बातमी आता पुण्यातून आहे। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित झालेली आहेत। निश्चित झालेल्या 115 उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार असल्याचं सूत्र सांगतात। शिवसेनेकडून 35 जागांची मागणी केली जाते। भाजप 18 जागा देण्याच्या तयारीत असल्यानं युती होण्यास अडचण होण्याचीही शक्यता आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार आहे। तर भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असणार आहे। ज्या जागांवर एकमत नाही त्या जागांवर फडणवीसांसोबत चर्चा केली जाईल। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा मात्र एकला चलोरेचा नारा असेल। पुण्यामध्ये दोन्ही पवार एकत्र आल्यास स्वतंत्र लढणार असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे। त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं, पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू त्यामध्ये। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची जागावाटपासंदर्भात रात्री बैठक झाली आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागावाटपाबाबत ही पहिलीच बैठक झाली आहे। महाविकास आघाडी नाही तर फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची सध्या तयारी सुरू असल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून सांगितलं जात आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक तपशील जाणून घेऊया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागावाटपाबाबत पहिलीच बैठक झाली आहे। मविया नाही तर फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवायची सध्या तयारी सुरू आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागा मिळाव्यात अशी मागणी केली जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागा देण्याची तयारी आहे। अंतिम निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेणार असल्याचीही माहिती आहे। तर अजित पवार यांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळते। सूत्रांची माहिती आहे। नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार यांनी मंत्र्यांना सुनावलं देखील आहे। नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला निवडून आणता आल्या असत्या अशी दादांची भूमिका आहे। मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि नरहरी झिरवळ यांच्याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्र सांगतायत। बातमी पुण्यातूनच आहे। पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईमध्ये येऊन स्वबळाची मागणी आहे। भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्यानं शिवसेनेत नाराजी असल्याचं कळतंय। भाजप शहर काय निर्णय घेणार त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जे कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे सगळ्यात पक्षामध्ये, पण आज एकनाथ शिंदे साहेबांनी युतीचा निर्णय जाहीर केलाय आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जे अफवा पसरतात 10 जागा देतो, 15 देतो, 20 देतो, 25 देतो, त्या अफवा पसरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झालेली आहे। भाजपने 115 लोकांची यादी निश्चित केली। आज मुख्यमंत्र्यांकडे ती यादी जाणार आहे। नाही, त्यांनी किती निश्चित करायचे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं चलबिचल झाली।